एकूणच ज्येष्ठ नागरिक म्हणून कसा प्रतिसाद त्याला आज मान दिलेला आहे? आपण जाणता की सध्या देशामध्ये जवळपास 14% ज्येष्ठ नागरिक आहेत. महाराष्ट्रात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आम्ही महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष या नात्यानं या सर्व ज्येष्ठ नागरिकांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मला बऱ्याच ठिकाणी असं अडचण आलं की कुटुंबामध्ये ज्येष्ठ नागरिकावर समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकावर अत्याचार होत आहेत आणि दरवर्षी 15 जून हा जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिवस असतो आणि मी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांना भेटलो. म्हटलं सर, हे जागरूकता दिवसनुसार एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यावर याचा बालमनावर याचा थोडा जर संस्कार झाला तर त्याचा चांगला परिणाम समाजात दिसून येईल. म्हणून मी त्यांना विनंती केली आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की माननीय मंत्री शालेय शिक्षण यांनी ताबडतोब तसे निर्देश दिले आणि तो दिवस निघून गेला होता. म्हणून त्यांनी ह्या 15 ऑगस्ट 10 हा स्वातंत्र्य दिवस आहे, आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. आम्ही आमचे जे पूर्वज होते किंवा आईवडील होते ते भूतकाळात होते, आम्ही आता वर्तमान काळात आहोत. भविष्य ज्यांच्या हातात आहे, भविष्यकाळ जे उज्ज्वल करणार आहेत अशी समोरची माझ्या बालमित्र आहेत, त्यांच्याकडून एकदा जर त्यांना माहीत झालं, कारण आज जे पोत्यात आहेत ते उद्या जात्यात येणार आहेत. म्हणून हा शपथेचा कार्यक्रम आहे आणि ह्या मित्रांनी आमच्यासाठी शपथ घेतली. त्या बालमित्राचं सर्वांचं मी खूप महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कौतुक करतो आणि ह्या शपथेचं ते पालन करतील अशी आशा व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेबजी टेकाळे साहेब यांचं या ठिकाणी सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. प्रथम नागरिक असल्यामुळं की त्यांचं नाव या ठिकाणी आहे म्हणजे सगळं गाव या ठिकाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. सर्वांनी प्रेम एक साथ चालून हिम्मत. आज आपल्या प्रशासनामध्ये आपल्या गावचं भूषण अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब शहाजीराव टेकाळे बापू यांच्या हस्ते सर्व मुलांना खाऊचं वाटप होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनमानाची गुणवत्ता वाढवली, त्यांना स्वतंत्रपणे आणि सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या आणि सेवा मिळविण्यात त्यांचे उर्वरित आयुष्य जगण्यासाठी मदत करण्याचे मी गैरवापर करण्यास नकार देतो.